इडली मऊ कशी बनते ह्याच्याबद्दल मी तुम्हाला एक ट्रिक सांगणार आहे आज. इडलीचं जेव्हा आपण तांदूळ भिजत टाकतो त्यावेळेस 3 वाट्या तांदूळ जर घेतला असेल तर अर्धी वाटी डाळ घ्यायची आहे आणि त्याचबरोबर अर्धी वाटी पोहेसुद्धा त्यामध्ये टाकायचे पिसताना. जेव्हा आपण पिसतो तेव्हा मी त्याच प्रकारचं बॅटर बनवून घेतलेलं आहे. आणि आता हे भांडं ठेवलं आहे इडलीचं, त्याच्यामध्ये पाणी टाकलं आहे आणि पिठामध्ये थोडंसं अर्धा चमचा खायचा सोडा आणि मीठ घालून त्याला पिठाला पण एक चांगलं पटापट ढवळून घेतलं आहे, म्हणजे हलवलं आहे आणि ते प्लेटीला तेल लावलं आहे आणि ते जे बॅटर आहे मी ते म्हणजे टाकते. आणि जेव्हा आपण ते पीठ मिक्स करतो तेव्हा पटापट प्रोसिजर करायला पाहिजे, तेव्हा ते इडली मऊ बनते. हे याच्यामध्ये मी ठेवलं आहे आणि ठेवल्यानंतर ते 10 मिनिटामध्ये इडली होते. 5 मिनिट स्लो गॅसवरती ठेवायचा, सुरुवातीला 5 मिनिटं फास्ट गॅसवरती ठेवायचा आहे आणि नंतर उघडून हे झाकण लावायचं आहे. त्याच्यानंतर 5-10 मिनिटांनी आपण हे जेव्हा उघडू ना खोलू ना तेव्हा इडली बनलेली आहे. आणि ती खूप मऊ आहे, कारण का मध्ये तांदळाबरोबर मी अर्धा वाटी पोहे पण मी याच्यामध्ये मिक्स केलेत, म्हणून ही इडली मऊ झाली. नाहीतर फुगत नाही इडली कधी कधी आणि ते घट्ट इडली एकदम खावीशी पण वाटत नाही. तुम्ही पण ही ट्रिक वापरून बघा पोह्याचे आणि करून बघा की इडली किती मस्त आणि मऊ बनते आणि चांगली पण लागते खायला, फुगते चांगली. तुम्हाला कसं वाटले कमेंट करा, सबस्क्राईब करा.